31/2026 ಮಾರ್ಚ್ ಇವತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಒಂದು ಫೋಟೋ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎರಡು ಫೋಟೋ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಇನ್ಸ್ಟಾ ಐಡಿಯಾಗ. ನಾ ಸಾಯ್ಲಕ್ಕ ಅವ್ರು 3 ಜನ ಕಾರಣ. ವೀರೇಶ್ ನಂದೂರ್, ಅವರ ಮಮ್ಮಿ ಚೈತ್ರಾ ನಂದೂರ್, ಮತ್ತು ಅವ್ರ ರಿಲೇಷನ್ ಒಬ್ಬ ಕೂಡಲ ಸಂಗಮದಾಗ ಇರ್ತಾನ ನವೀನ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್. ಅವ್ರ 3 ಮಂದಿಗೆ ಫೋಟೋ ಇವತ್ತು ನಾನು ಇನ್ಸ್ಟಾ ಐಡಿಯಾಗ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಾಡಿ ನಾ ಸಾಯ್ತೀನಿ. ನಾ ಸಾಯ್ಲಕ್ಕ ಅವ್ರು 3 ಜನ ಕಾರಣ. ನಾನು ಸಂಜೆಗೆ ನಾನು ಏನು ದೂರ ಮಾಡ್ಯಾರ, ಆಕೆ ಇಲ್ಲಾರ್ದೆ ನಾ ಇರೋದಾಗಲ್ಲ, ಆಕೆ ಬಿಟ್ಟು ನಾ ಬರ್ತಲ್ಲ. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात आज कन्नोळी टोल गेटजवळ सरकारी बस क्रमांक KA28F2095 आणि दुचाकी KA28HK2551 यांच्यामध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या धक्कादायक अपघातात मूळ सावळगी गावचा 22 वर्षीय अभिषेक सायबागौडा नागराळ घटनास्थळीच जिवंत जळून ठार झाला. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट होऊन संपूर्ण बस ही जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना चालकाच्या तात्काळ प्रयत्नामुळे आणि बाहेर पडण्यामुळे सुटका झाली. सिंदगी अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सुरुवातीला हा अपघात नैसर्गिक दिसत असला तरी अपघातापूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत अभिषेकने स्वतःची नियोजित आत्महत्या करण्याचा इशारा देत अपघातापूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत अभिषेकने स्वतःची नियोजित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्याने आपल्या आत्महत्येस वीरेश नंदूर, त्याची आई चैत्रा नंदूर आणि कुडल संगम येथील नातेवाईक नवीन कुमार पाटील यांना जबाबदार ठरवले. प्राथमिक तपासात हा अपघात प्रेमभंगातून झालेली नियोजित आत्महत्या असल्याचे दिसून आले आहे. अभिषेकने आपल्या व्हिडिओत म्हटलंय की आपल्या प्रेयसीला स्वतःपासून दूर केल्यामुळे तो नैराश्याच्या परिस्थितीत आत्महत्या करत आहे. सिंदगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 31/2026 ಮಾರ್ಚ್ ಇವತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಒಂದು ಫೋಟೋ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎರಡು ಫೋಟೋ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಇನ್ಸ್ಟಾ ಐಡಿಯಾಗ. ನಾ ಸಾಯ್ಲಕ್ಕ ಅವ್ರು 3 ಜನ ಕಾರಣ. ವೀರೇಶ್ ನಂದೂರ್, ಅವರ ಮಮ್ಮಿ ಚೈತ್ರಾ ನಂದೂರ್, ಮತ್ತು ಅವ್ರ ರಿಲೇಷನ್ ಒಬ್ಬ ಕೂಡಲ ಸಂಗಮದಾಗ ಇರ್ತಾನ ನವೀನ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್. ಅವ್ರ 3 ಮಂದಿಗೆ ಫೋಟೋ ಇವತ್ತು ನಾನು ಇನ್ಸ್ಟಾ ಐಡಿಯಾಗ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಾಡಿ ನಾ ಸಾಯ್ತೀನಿ. ನಾ ಸಾಯ್ಲಕ್ಕ ಅವ್ರು 3 ಜನ ಕಾರಣ. ನಾನು ಸಂಜೆಗೆ ನಾನು ಏನು ದೂರ ಮಾಡ್ಯಾರ, ಆಕೆ ಇಲ್ಲಾರ್ದೆ ನಾ ಇರೋದಾಗಲ್ಲ, ಆಕೆ ಬಿಟ್ಟು ನಾ ಬದುಕಲ್ಲ.